सर्वांना माझा नमस्कार. सन्माननीय मंच तसेच निवडी वेगळी शिरा आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळं आहे. म्हणजेच राजहंस पक्षाप्रमाणे जे आपले पंच आहे हे पाणी वेगळं, एखाद्या रसायनामध्ये दूध आणि पाणी असेल तर ते वेगळं करून टाकण्याचं काम राजहंस पक्षी करते. त्याच पद्धतीचे कार्यक्षम आणि तज्ञ असे प्रशिक्षक यांना माझा सांगतो. आज वक्तृत्व स्पर्धेसाठी मी चेतन राठोड, जिल्हा परिषद परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तिरकेडी आपल्या समक्ष वक्तृत्व स्पर्धेसाठी या ठिकाणी उभा. एक झोपडी होती, त्या झोपडीतून एक आवाज येतो. त्या आवाज आलेल्या मुलाच्या हातात वही नाही, त्या आवाज आलेल्या मुलाच्या हातात पुस्तक नाही, परंतु सर स्वप्न आहे, शिकण्याचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पाहत असताना त्याला शाळेत जायचं, त्याला शिकायचं आहे. एक आवाज येतो वडिलांचा, पुढे चाललाय, शाळेत चाललाय काय? हो, शाळेत जायचं. आधी आपण कामाला जाऊ आणि नंतर तू शाळेत जा. म्हणजेच ही वास्तविकता, हे वास्तव फक्त त्या एका मुलाचं नाही, या भारतातील हजारो मुलांचं वास्तव आहे की ज्यांनी स्वप्न बघितले शिक्षणाचे, परंतु एवढे अडथळे आहेत की त्या अडथळ्यामध्ये त्यांचं शिक्षण हे बोधून चाललेलं आहे. म्हणूनच मी आज सध्या स्थितीतील शिक्षणातील अडथळे या विषयावर बोलण्यासाठी आपल्या समोर होऊ शकतो. शिक्षणाबद्दल बोलत असताना, शिक्षण घेत असताना मित्रांनो, असंख्य अशा अडचणी आपल्या डोळ्यासमोर येतात. आर्थिक अडचण असेल, सामाजिक अडचण असेल. आर्थिक अडचणीच्या विवंचनेतून जेव्हा शिक्षण घेतलं जातं, एकीकडे कोट्यावधीचे क्लास करणारी मुलं आणि एकीकडे माझ्या झोपडीत राहणारा शेतकऱ्याची मुलं, यामध्ये तफावत असणारच आहे. शिक्षणातील अडथळे मुळात तिथे नसून ते माझ्या गावातल्या झोपडीत आहे मित्रांनो. आणि हे अडथळे दूर करण्यासाठी आर्थिक विवंचना सोडवायची, पोटाची खळगी भरायची, त्या मुलाला शाळेत पाठवायचं. या विवंचनेत जगणारा माझा शेतकरी आणि या शेतकऱ्याची अवस्था तुम्ही पाहिली आहे मित्रांनो. म्हणजेच म्हणतात ना, आग विझून गेली धग अजून बाकी, आग विझून गेली धग अजून बाकी, पाऊस पडून गेला धग अजून बाकी, पाऊस पडून गेला धग अजून बाकी. रोज जाती जीव, रोज जाती जीव, तरी आत्महत्या अजून बाकी, आत्महत्या. या आत्महत्येच्या विवंचनेत जगणारा माझा शेतकरी आणि त्याची मुलं ह्या जिल्हा परिषदच्या शाळेत, आणि जिल्हा परिषदच्या शाळेत जात असताना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, वाटेल त्या अडचणीचा सामना करत करत माझा शेतकरी त्या विद्यार्थ्याला शाळेपर्यंत पोहोचवतो. आणि एकीकडे कोट्यावधीची फी देऊन इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारी मुलं, त्या दोन्ही मध्ये आर्थिक तफावत आहे मित्रांनो. आणि हीच या शिक्षण व्यवस्थेतील अडचण आहे. आणि हीच या शिक्षण अडचण बोलत असताना फक्त ती सामाजिक किंवा आर्थिक नाही आहे, ती अडचण आहे शिक्षण व्यवस्थेची सुद्धा अडचण आहे. शिक्षण व्यवस्थेतील अडचण मांडत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं, संगमनेर महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं की देश को अगर ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो. देश को अगर ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो. देश को अगर ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो. आणि त्यामध्ये एक वाक्य आवर्जून म्हटलं होतं मित्रांनो, आणि ते वाक्य मला महत्वाचं वाटतं. कोणतं वाक्य कि सभी को काम करने दो, ये युवकों की और शिक्षकों की व्यथा बदलो. ही व्यथा, ही ऑनलाईनच्या संदर्भातली कामं, ही शिक्षण व्यवस्थेतील मोठी अडचण आहे. एकीकडे माझा शिक्षक जेव्हा वर्गात जातो, जेव्हा त्या खूप उमेदीने वर्गात जाण्याचा प्रयत्न करतोय, सर्व तयार आहे त्याच्याकडे. आज मला माझ्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक शिकवायचा
स्वप्न पाहतोय तर हजारो मेसेज मोबाईलवर येऊन पडतात मित्रांनो, आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाची किती निराशा होत आहे की मला जे शिकवायचं आहे ते मी आज शिकू शकत नाही, कारण की मला असंख्य अडचणी सन्मान्य मंच त्या ऑनलाईनच्या कामातून त्या ठिकाणी भेटतात. मी माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मुलांना काय शिकवा सर? आपण एकीकडे विकसित भारत 2047 मध्ये आपण स्वप्न पाहतोय. पंतप्रधान मोदीजीचं स्वप्न आहे की येणाऱ्या 2047 मध्ये आपला भारत देश हा जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत आहे, आणि त्या जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत माझा जर खेड्यातला मुलगा, हजारो मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून दूर होत असेल तर माझा देश जागतिक महासत्ता बनेल का? नाही बनेल. कोणत्या परिस्थितीत बनू शकणार? आणि म्हणतोय हा शिक्षण रूपी तफावत आधी आपल्याला दूर करायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये फक्त शिक्षकाच्या संदर्भात प्रॉब्लेम नाही, सामाजिक प्रॉब्लेम आहे. म्हणजेच समाजात जर बघितलं आपण तर शिक्षण जर एखादं शिक्षणाच्या माध्यमातून जर आपण एखादं काही मिळवत असेल, चांगले मार्क मिळवत असेल तर आपली त्या ठिकाणी प्रतिष्ठा, आणि जो कमी मार्क मिळवतोय त्याची चेष्टा, ही सुद्धा शिक्षणातील अडचण आहे. म्हणजे ही अडचण दूर करण्यासाठी वाटेल त्या उपाययोजना आपल्याला शासकीय स्तरावरून करणं गरजेचं आहे. यामध्ये 4 मला अंगभूत घटक महत्त्वाचे वाटतात. समाज की आज शिक्षणाच्या माध्यमातून जे चांगल्या अधिकारी घडतोय, शिक्षणाच्या माध्यमातून एकीकडे चांगला अधिकारी घडतोय. एखादंच आपल्याला उदाहरण मिळत आहे की गरीब कुटुंबातील मुलगा आज IAS झाला, परंतु त्यासोबत हजारो कुटुंबातील मुलं शिक्षण सुद्धा घेत नाही. मग फक्त एका गरीबाचा मुलगा जर IAS होत असेल आणि बाकीचे त्या ठिकाणी तसेच राहत असेल तर हे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील अडचण नाहीये. म्हणजेच मला सांगायचं आहे, जर शिक्षण व्यवस्थेतील अडचण दूर करायची असेल तर आपल्याला तो रुबाब ठेवावा लागेल. शिक्षणात तो रुबाब आणावा लागेल. सर्वांना एक व्यवस्था निर्माण करून, एक धोरण निर्माण करून गरीबातल्या मुलाला तो जो CBSE चा शिक्षण घेतोय आणि हा जो जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतोय याच्यामध्ये जी तफावत आहे ही जेव्हा दूर होईल तेव्हा शिक्षणाचा रुबाब तयार होईल. करतोय प्रश्न आता देतो जवाब. करतोय प्रश्न आता देतो जवाब आहे. भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब. घेता तुम्ही माझी चुकीची मशाल आहे. घेता तुम्ही माझी चुकीची मशाल आहे. माणूस बारकामी पण शिक्षक जहाला. माणूस बारकामी पण शिक्षक जहाला. धन्यवाद.